इंडिया न्यूज 28 मराठी चॅनल तर्फे ठाणे पालघर जिल्हा पत्रकार संमेलन संपन्न. एकजूट, शिस्त आणि संघटित कार्यप्रणालीचा संकल्प. इंडिया न्यूज 28 आणि आय न्यूज मराठीच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पत्रकारांचे भव्य संमेलन संपन्न झाले. या पत्रकार संमेलनाला सर्वांनी आवर्जून हजेरी लावली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रणय पाटील यांनी भूषविले, तर चॅनलचे महाराष्ट्र प्रमुख कुणाल भानुशाली हे संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून लाभले होते. त्यांनी सर्व पत्रकारांचे उपस्थितीबद्दल आभार मानत चॅनलच्या कार्यप्रणाली, नियम, आदेश आणि आगामी योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रणय पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन प्रभाषणात स्पष्ट केले की इंडिया न्यूज 28 हा आपला परिवार आहे. या भावनेतूनच प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. संघटितपणे आणि जबाबदारीने काम केल्यास चॅनलसह सर्व प्रतिनिधींच्या प्रगतीचा मार्ग अधिक वेगाने खुला होईल. त्यांनी पुढे सांगितले की पत्रकाराची प्रभावी ताकद लिखाण आहे. ते निष्पक्षपाती, सडेतोड, पडखर, सचोटीचे, वाचण्यासाठी व बघण्यासाठी प्रवृत्त करणारे असावे. चॅनलची नियमावलीचे शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. 1. न्यूज बनवताना, घेताना सुस्पष्टता, समयसूचकता, मोजक्या शब्दात सडेतोड संपूर्ण न्यूजची मांडणी. 2. जाहिरात आणि ॲडव्हर्टाइजमेंट हे महत्त्वाचे अंग असल्याने आगामी वर्षासाठी कैलेंडरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जाहिराती आणण्याचे आदेश देण्यात आले. 3. संघटनात्मक, एकजूट आणि सारात्मक वर्तणूक राखण्याचे आवाहन सर्व प्रतिनिधींना करण्यात आले. सर्वांनी चॅनलच्या भविष्याच्या प्रगतीसाठी संघटितपणे सहकार्य करू असे आपल्या प्रमुखांना आश्वासित केले. संमेलनाचा समारोप जिल्हा मुख्य प्रतिनिधी प्रणय पाटील यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे चॅनलच्या धोरणात्मक बदलांची माहिती सादर करण्यात आली. वार्ताहर, इंडिया न्यूज 28 साठी किरण दुपारे, पालघर जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट.